नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आज दिनांक 15 मार्चच्या ज्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी असणार आहेत त्याचा अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत. तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल. चला मग सुरुवात करूया आजच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडींना. आणि पहिला प्रश्न असणार आहे, अत्यंत महत्त्वाचा हा प्रश्न असणार आहे आपल्या परीक्षेच्या दृष्टीने. तर प्रश्न असेल की नुकतेच कोणत्या राज्याने उपग्रह लॉन्च करण्याची घोषणा केली आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहे. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, आसाम या राज्याने स्वतःचं उपग्रह लॉन्च करण्याची घोषणा ही नुकतंच केलेली आहे. आणि हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. हे नुकतेच आसाम सरकारने स्वतःचं उपग्रह लॉन्च करण्याची घोषणा केलेली आहे. या उपग्रहाचं नाव असणार आहे आसाम सॅट. आणि अशा प्रकारे एखादं राज्य अवकाशामध्ये उपग्रह सोडणारा देशातला पहिला राज्य बनणार आहे. तर हे आपल्याला मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. आसाम या उपग्रहाला अंतराळ जो विभाग आहे भारताचा, त्याचं नाव आहे, त्या अंतर्गत काम करणारं एक डिपार्टमेंटचं इन स्पेस अर्थात इंडियन नॅशनल स्पेस प्रमोशन अँड ॲथोरायझेशन सेंटर यासोबत मिळून बनवणार आहे. याचा उद्देश काय असेल तर जे काही कृषी, त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, सीमा संरक्षण, पोलीस अभियानांसाठी या उपग्रहाचा वापर हा केला जाणार आहे. तर हे आपल्याला उद्देश लक्षात ठेवायचा आहे. त्यासोबतच इतर काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत जे आपल्या परीक्षेमध्ये विचारले जातात. तर भारताचा पहिला उपग्रह त्याचं नाव आहे आर्यभट्ट, जे की 1975 साली सोडण्यात आलेला होता. जगातील पहिला उपग्रह त्याचं नाव आहे स्पुटनिक. त्यावेळेचं जे USSR होतं, आत्ताचं रशिया, त्याने 1957 साली हा उपग्रह सोडलेला होता. आणि अलीगड मुस्लिम विद्यापीठ जे आहे त्याने नुकतंच स्वतःचं उपग्रह लॉन्च करण्याची घोषणा केलेली आहे. त्या उपग्रहाचं नाव असणार आहे सर सय्यद अहमद खान. आणि हे जे काही सर सय्यद अहमद खान होते त्या या अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटीचे संस्थापक होते. तर हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न असणार आहे, अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाचे आयोजन कोठे करण्यात येणार आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर डी, शिर्डी या ठिकाणी या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाचं आयोजन केलं जाणार आहे. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर ठिकाण असणार आहे शिर्डी. दिनांक असेल 22 ते 23 मार्च या दरम्यान हे संत साहित्य संमेलन त्याचं आयोजन हे केलं जाणार आहे. याचं आयोजन पुण्याचे जे वारकरी साहित्य परिषद आहे त्याद्वारे केलं जाणार आहे. आणि या प्रकारचं पहिलं मराठी संत साहित्य संमेलन 2012 साली पार पडलेलं होतं नाशिक या ठिकाणी. तर हे सुद्धा मुद्दा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. तसेच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुद्धा नुकतंच पार पडलेलं आहे नवी दिल्ली या ठिकाणी. त्याचा क्रमांक लक्षात ठेवायचा आहे 98. आणि अध्यक्ष होत्या डॉक्टर तारा भवाळकर. आणि याचं उद्घाटन केलेलं होतं भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी. आता तुमच्यासाठी एक होमवर्क क्वेश्चन सोडून जात आहे. या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागत अध्यक्ष कोण होते ते तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे. बघूया किती विद्यार्थ्यांना हे प्रश्नाचं उत्तर हे माहिती आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघण्या अगोदर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल. त्यासोबतच इतर काही महोत्सव संमेलनं जे आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत ते आपल्याला या ठिकाणी पाहायचे आहेत. तर पहिला आहे ग्रामीण भारत महोत्सव 2025 ते नवी दिल्ली या ठिकाणी पार पडलेला आहे. बिमस्टेक युवा शिखर संमेलन गुजरातमधील गांधीनगर या ठिकाणी झालेलं आहे. राष्ट्रीय सुशासन संमेलन गुजरातमधील गांधीनगर या ठिकाणी झालेलं आहे. 12व्या क्रमांकाचं वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट दुबई या ठिकाणी नुकतंच पार पडलेलं आहे. 15व्या क्रमांकाचं एरो इंडिया महोत्सव कर्नाटक राज्यातील बँगलोर या ठिकाणी झालेला आहे. 8व्या क्रमांकाचं इंडस फूड 2025 उत्तर प्रदेशमधील ग्रेटर नोएडा या ठिकाणी झालेला आहे. 31व्या क्रमांकाची राष्ट्रीय बाल विज्ञान काँग्रेस मध्य प्रदेशमधील भोपाळ या ठिकाणी झालेली आहे. आणि ब्रिक्स युवा उद्यमिता संमेलन 2025चा भारत या देशामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. तसेच काशी तमिळ संगम 3.0 उत्तर प्रदेशमधील वाराणसी या ठिकाणी झालेला आहे. हे अत्यंत महत्त्वाचे पॉईंट्स आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, नुकतेच विश्व ज्युनियर बुद्धिबळ चॅम्पियनशिप 2025चा विजेता कोण बनला? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए,
प्रणव व्यंकटेश हा नुकतंच ज्युनियर बुद्धिबळ चॅम्पियनशिप झालेली आहे, त्याचा तो विजेता ठरलेला आहे. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर नुकतंच ही जे काही विश्व ज्युनियर बुद्धिबळ चॅम्पियनशिप झालेली आहे, पेट्रोबॅग मॉन्टेनेग्रो या देशामध्ये, त्याचा कालावधी होता 26 फेब्रुवारी ते 7 मार्च. या स्पर्धेमध्ये 20 वर्षापेक्षा जे कमी वयाचे बुद्धिबळपटू असतात ते भाग घेत असतात. याचा विजेता ठरलेला आहे प्रणव व्यंकटेश, जो की भारतीय आहे, म्हणून हा प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. आणि ही स्पर्धा जिंकणारा तो 7वा भारतीय ठरलेला आहे. हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. तसेच याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर भारताचा पहिला ग्रँड मास्टर होता विश्वनाथन आनंद. नुकतंच जे विश्व बुद्धिबळ स्पर्धा झालेली आहे 2024 मध्ये, त्याचा विजेता ठरलेला आहे डी गुकेश. आणि हा सर्वात तरुण विजेता ठरलेला आहे आतापर्यंतचा. अवघ्या 18व्या वर्षी त्याने हे विक्रम आपल्या नावे केलेला आहे. तसेच जागतिक बुद्धिबळ दिवस लक्षात ठेवायचा आहे, 20 जुलैला साजरा केला जात असतो. त्यानंतरचा प्रश्न असणार आहे, नुकतेच कोणत्या राज्यात मुख्यमंत्री कन्या आत्मनिर्भर योजना सुरू करण्यात आली? त्याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, त्रिपुरा या राज्यामध्ये हे मुख्यमंत्री कन्या आत्मनिर्भर योजना सुरू करण्यात आलेली आहे. त्याविषयी पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर नुकतंच ते केंद्रीय आरोग्य मंत्री आहेत जे.पी. नड्डा यांनी त्रिपुरा राज्यामध्ये 2 योजनांचा शुभारंभ केला आहे. पहिली आहे मुख्यमंत्री बालिका समृद्धी योजना आणि दुसरी आहे मुख्यमंत्री कन्या आत्मनिर्भर योजना. तर पहिली योजना आपल्याला पाहायची आहे मुख्यमंत्री बालिका समृद्धी योजना. या योजनेद्वारे जे BPL कुटुंब असतात, दारिद्र्य रेषेखालील, त्या गरीब कुटुंबातील मुलींसाठीची ही योजना असणार आहे. याद्वारे राज्य सरकार मुलीच्या नावावर 50,000 रुपयांचा बॉन्ड जमा करणार आहे आणि मुलगी 18 वर्षाची झाल्यानंतर ती राशी तिला दिली जाणार आहे. आणि हे जे काही 50,000 रुपयाचं बॉन्ड असणार आहे त्या मुलीच्या नावावर, ती 18 वर्ष वय होईपर्यंत ती रक्कम वाढून 10 लाख रुपये होणार आहे, असं त्या योजनेद्वारे सरकारनं सांगितलेलं आहे. त्यासोबतच दुसरी योजना आहे मुख्यमंत्री कन्या आत्मनिर्भर योजना. ही उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये असणाऱ्या मुलींसाठीची योजना असणार आहे. ज्या मुली परीक्षांमध्ये उत्तम गुण घेऊन उत्तीर्ण होतील त्यांना या योजनेद्वारे स्कूटीही मोफत दिली जाणार आहे. तर या 2 महत्त्वाच्या योजना आपण लक्षात ठेवायच्या आहेत. त्यासोबतच इतर काही महत्त्वाच्या शासकीय योजना ज्या आपल्या परीक्षांमध्ये विचारल्या जातात त्या आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पहिली योजना आहे प्रधानमंत्री ग्राम सडक योजना. सुरुवात झाली होती 25 डिसेंबर 2000 साली. याचा उद्देश होता गावांना बारमाही रस्त्यांनी जोडणे. त्यानंतरची योजना आहे प्रधानमंत्री मुद्रा योजना. सुरुवात झाली होती 8 एप्रिल 2015ला. याद्वारे लहान उद्योगधंद्यांना वित्तपुरवठा हा केला जातो 20 लाखांपर्यंतचा. त्यानंतरची योजना आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना. सुरुवात झाली होती 24 फेब्रुवारी 2019ला. याद्वारे शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपये आर्थिक मदती दिली जाते. त्यानंतरची योजना आहे प्रधानमंत्री जनधन योजना. सुरुवात झाली होती 28 ऑगस्ट 2014ला. प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजना. सुरुवात झाली होती 23 सप्टेंबर 2018ला. प्रधानमंत्री पीक विमा योजना 2016ला सुरुवात झालेली आहे. त्यानंतरची योजना आहे स्वच्छ भारत अभियान. सुरुवात झाली होती 2 ऑक्टोबर 2014ला. मेक इन इंडिया सुरुवात आहे 25 सप्टेंबर 2014 आणि स्टार्टअप इंडिया सुरुवात झाली होती 16 जानेवारी 2016ला. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, नुकतेच अल्फ्रेड चक्रीवादळ कोणत्या देशात आले होते? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, ऑस्ट्रेलिया या देशामध्ये नुकतंच हे अल्फ्रेड नावाचं चक्रीवादळ येऊन गेलेलं आहे आणि हे चर्चेमध्ये असणारी बातमी होती मित्रांनो. तर त्याविषयी पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. हे 9 मार्चला नुकतंच अल्फ्रेड चक्रीवादळ ऑस्ट्रेलिया या देशामध्ये येऊन गेलेलं आहे आणि त्यामुळे त्या देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान हे झालेलं आहे. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. तसेच इतर काही महत्त्वाचे चक्रीवादळ त्यांची नावं लक्षात ठेवायची आहेत. शानशान नावाचं जे चक्रीवादळ आहे ते जपानमध्ये येऊन गेलेलं आहे. एम्पल सुद्धा जपान या देशामध्येच आलेलं चक्रीवादळ होतं. अल्वारो मादागास्कर या देशामध्ये येऊन गेलेलं आहे. रेमल चक्रीवादळ बंगालची खाडीमध्ये आलेलं होतं. आसना चक्रीवादळ अरबी समुद्र, यागी चक्रीवादळ चीन आणि व्हिएतनाम या देशामध्ये आलेलं होतं. मिल्टन चक्रीवादळ अमेरिका आणि दाना चक्रीवादळ बंगालच्या खाडीमध्ये आलेलं होतं. तर हे महत्त्वाचे चक्रीवादळ आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातात, ते आपण लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह कधी साजरा करण्यात आला? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, 4 ते 10 मार्च दरम्यान हे राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात आलेला आहे. त्याविषयी पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत.
तर राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह अर्थात नॅशनल सिक्युरिटी वीक म्हणून साजरा केला जातो. यावर्षी 4 मार्च ते 10 मार्च या दरम्यान हा सप्ताह साजरा करण्यात आलेला आहे. याची थीम लक्षात ठेवायची आहे, विकसित भारतासाठी सुरक्षा आणि स्वास्थ्याचे महत्त्व. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल, नुकतेच कोणत्या मंत्रालयाने आधार सुशासन पोर्टल लॉन्च केले? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर डी, इलेक्ट्रॉनिक्स अँड IT मंत्रालयाकडून हे आधार सुशासन पोर्टल लॉन्च करण्यात आलेलं आहे. त्याविषयी पॉईंट्स लक्षात ठेवा. तर हे जे काही पोर्टल आहे ते इलेक्ट्रॉनिक्स अँड IT मंत्रालयाकडून लॉन्च करण्यात आलेलं आहे. याचा उद्देश काय आहे? तर डिजिटल इंडिया उपक्रमाला अधिक प्रभावशाली बनवणे. याद्वारे आधारला अधिक लोकांसाठी अनुकूल आणि लोकांपर्यंत सेवा पोहोचवणे शक्य होणार आहे. आधारची योजना सुरू झाली होती 28 जानेवारी 2009ला. यावर आपल्या परीक्षेमध्ये प्रश्न हा विचारण्यात आलेला आहे. आधार योजना कधी सुरू झाली होती ते आपण लक्षात ठेवा. आधार नंबर हा 12 अंकांचा असतो आणि आधार जे आहे त्याचं नियमन आणि संचालन UIDAI कडून केलं जात असतं. त्याचं लॉंग फॉर्म लक्षात ठेवायचं आहे, युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया. तसेच इतर काही महत्त्वाचे पोर्टल आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. राष्ट्रपर्व नावाचं ॲप आहे, जे की संरक्षण मंत्रालयाकडून लॉन्च करण्यात आलेलं आहे. त्यानंतर आहे सिरजन ॲप, जे की पंजाब या राज्यामध्ये हे ॲप लॉन्च करण्यात आलेलं आहे माता मृत्यूदर कमी करण्यासाठी. त्यानंतर आहे भारत पोर्टल, जे की CBI कडून लॉन्च करण्यात आलेलं आहे आणि याचं उद्घाटन भारताचे गृहमंत्री अमित शहा यांनी केलेलं होतं. त्यानंतरचा ॲप आहे भारत रणभूमी दर्शन, जे की युद्धक्षेत्र पर्यटनाशी संबंधित ॲप आहे. त्यानंतर आहे स्वरेल ॲप. याद्वारे रेल्वेच्या सर्व सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. तर हे महत्त्वाचे पोर्टल आणि ॲप आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतरचा प्रश्न असणार आहे, नुकतेच कॉमनवेल्थ डे कधी साजरा करण्यात आला? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, 10 मार्चला नुकतंच कॉमनवेल्थ दिवस म्हणून साजरा करण्यात आलेला आहे. त्याविषयी पॉईंट्स लक्षात ठेवा. कॉमनवेल्थ डे अर्थात राष्ट्रमंडल दिवस, जे की दरवर्षी 10 मार्चला साजरा केला जातो. याची थीम काय होती या वर्षाची? तर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, सर्व मिळून एकत्र पुढे जाऊ, अशी त्याची थीम होती. आणि हे जे काही कॉमनवेल्थ आहे ते 56 सदस्य देशांचा एक संघ आहे. ज्या देशांवर ब्रिटिशांनी अगोदर राज्य केलेलं होतं त्यांचा हा संघ आहे. तर हे आपण लक्षात ठेवायचं आहे. दर 4 वर्षांनी कॉमनवेल्थ खेळ स्पर्धा सुद्धा होत असतात. या अगोदर 2022 मध्ये 22व्या क्रमांकाची कॉमनवेल्थ स्पर्धा या इंग्लंड या देशामध्ये पार पडलेल्या आहेत. 2026च्या स्पर्धा स्कॉटलंडमधील ग्लासगो या ठिकाणी होणार आहेत आणि या स्पर्धांचं भारताने एक वेळेस आयोजन केलेलं आहे 2010 साली नवी दिल्ली या ठिकाणी. तर हे आपण याविषयी लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर कालच्या ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी होत्या त्याचं क्विक रिव्हिजन या ठिकाणी आपल्याला करायचं आहे. तर पहिला प्रश्न आपण बघितला होता, नुकतेच आयफा अवॉर्ड्स 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणते ठरले? आणि जो उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, लापता लेडीज हा सर्वोत्कृष्ट चित्रपट या आयफा अवॉर्ड सोहळ्यामध्ये ठरलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न होता, कायदा सचिव पदावर नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला कोण ठरल्या? ह्याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, अंजू राठी राणा. त्यानंतरचा प्रश्न होता, रामसर पुरस्काराने सन्मानित होणाऱ्या पहिल्या भारतीय कोण बनल्या आहेत? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, जयश्री व्यंकटेसन. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता, नुकतेच कोणत्या राज्यात महिला समृद्धी योजना सुरू करण्यात आली? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, दिल्ली. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता, नुकतेच खंजीर सैन्य अभ्यास भारत आणि कोणत्या देशाच्या दरम्यान सुरू झाला? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, किर्गिस्तान आणि भारत या 2 देशांदरम्यान किर्गिस्तान या देशामध्ये हे खंजीर नावाचा सैन्य अभ्यास सुरू झालेला आहे. त्यानंतरचा प्रश्न होता, नुकतेच कॅनडाचे नवीन पंतप्रधान कोण बनले? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, मार्क कार्नी. त्यानंतरचा प्रश्न होता, आंतरराष्ट्रीय महिला न्यायाधीश दिवस कधी साजरा केला जातो? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, 10 मार्चला हे आंतरराष्ट्रीय महिला न्यायाधीश दिवस साजरा केला जात असतो. त्यानंतर काल आपण होमवर्क क्वेश्चन दिला होता. तो होमवर्क क्वेश्चन असा होता की पृथ्वीवरील 7 खंडातील सर्वोच्च शिखरे पार करणारे जगातील सर्वात कमी वयाची गिर्यारोहक कोण बनले आहे? या प्रश्नाचं उत्तर हे बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी कॉमेंट बॉक्समध्ये दिलेलं आहे. त्यांचं मनापासून अभिनंदन. याचा फायदा त्यांना येणाऱ्या परीक्षांमध्ये दिसून येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना याचं उत्तर माहिती नाही त्यांच्यासाठी उत्तर आपण सांगणार आहोत. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, काम्या कार्तिकेयन हे पृथ्वीवरील जे 7 खंड आहेत त्या खंडातील सर्वोच्च शिखरे पार करून तिने
विश्वविक्रम केलेला आहे. त्यानंतर आजचा होमवर्क क्वेश्चन असणार आहे की नुकतेच भारतातील नवीन 58व्या क्रमांकाचे व्याघ्र प्रकल्प कोणते बनले? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. यावर येणाऱ्या परीक्षांमध्ये हमखास प्रश्न हा विचारला जाणार आहे. तर ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले आहेत. याचं उत्तर सर्व विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. बघूया किती विद्यार्थी या प्रश्नाचं उत्तर हे कमेंटमध्ये देतात. थांबूया मग. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तसेच लेक्चरच्या मोफत नोट्ससाठी आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे स्मार्ट अभ्यास 555 त्याला सुद्धा जॉईन करून घ्या. तसेच आपलं इंस्टाग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप चॅनल आहे स्मार्ट अभ्यास या नावाने, त्याला सुद्धा जॉईन करून घ्या. कारण त्या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी मोफत चालू घडामोडीच्या ऑनलाईन टेस्ट हे आपण घेत असतो. थांबूया मग. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.